खेकडे पालन व्यवसाय करताय कसा करावा, तर व्यवस्थित करताना आपल्याला योग्य स्ट्रक्चर असणं तितकंच गरजेचं आहे. आपण जर विचार केला तर हे पाहू शकता, इथं जर 25x25 आपल्याला हा टँक पाहायला मिळतो. यावरती आपण गेल्या वर्षी जवळजवळ 1 वर्ष झाला असेल आपण व्हिडिओ बनवला होता, तर त्यामध्ये भरपूर साऱ्या कमेंट आले होते की कसा व्यवसाय असावा, त्याचबरोबर मॉर्टॅलिटीचा रेशो कसा, त्याचबरोबर सेलिंग कसं करावं, प्रत्येक गोष्ट. तर इथं जर विचार केला तर यातून आपण जवळजवळ 2500 किलो खेकडा या ठिकाणी सेल केलेला आहे आणि व्यवस्थित हा सेटअप आपल्याला जमलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर जवळजवळ आता या ठिकाणी 500 किलो यामध्ये आता सध्या शिल्लक खेकडा आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढं सेलिंग करून देखील आणि भरपूर प्रॉफिटेबल हा व्यवसाय आहे. त्याचबरोबर अजून याला आपण जॉईनिंग मध्ये जे आपलं व्हर्टिकल मध्ये देखील खेकडा पालन कसं केलं जातं हे देखील आपण मित्रांनो सेट या ठिकाणी उभा केला आहे. याच विषयाची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण 1 वर्ष पाठीमागे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली होती. तर हा जो व्यवसाय तुम्ही केला तर हा सक्सेसफुल झाला का? हो, झाला की. आता जवळजवळ आपले 1 वर्षानंतर यात जवळजवळ 2400 ते 2500 किलो आपण यातले खेकडे सेलिंग केलेले आहेत. आणि आता यात 400-500 किलो आपण जे खेकडे स्टॉकला ठेवले ते कसं ठेवले, ते ब्रीडिंग करण्यासाठी, ब्रीडिंग मध्ये खेकड्यांची पैदास करण्यासाठी आपण ते खेकडे ठेवलेले आहेत. 1 वर्षामध्ये जवळजवळ 2500 किलो खेकडा सेल केलेला. तर याचा जर विचार केला आपण तर तुम्ही सुरुवातीला किती सोडला होता यामध्ये? जवळजवळ मी 150 किलो ते 200 किलोच्या आसपास आपण यात खेकडे सोडून दिले होते पैदाशीसाठी. त्यानंतर काय सोडले? त्यानंतर काय सोडले, त्यांची परत ब्रीडिंग वगैरे होऊन छोटी छोटी पिल्ले वगैरे सीड्स तयार झाल्यानंतर ते आपले मोठे एवढं प्रोडक्शन झालेलं आहे. जर आपण जर विचार केला आता खेकड्यामध्ये, तर प्रजननाचा काळ किंवा पिल्ली सोडण्याचा जो काल असतो तो आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये पाहायला मिळतो? आता खेकडे जर आपल्या टँक स्ट्रक्चर केले, त्यात खेकडे जर सोडायचे जरी म्हणले तर आपल्याला एक जवळजवळ जून जुलै चांगले महिने, ह्या 2 महिन्यामध्ये खेकड्यांचं प्रजनन जास्त प्रमाणात येतं आणि शेवट जास्तीत जास्त ऑगस्ट पर्यंत तुम्ही सोडू शकता. पण जून जुलै बेटर आहे खेकडे प्रजननासाठी सोडण्यासाठी. त्यामुळे शक्यतो आता समजा आपण नवीन कोण स्टार्टअप करणार असेल तर कोणत्या महिन्यामध्ये करू शकता का? जून जुलै महिन्यामध्येच? आता कसं असं नसते, कसं असते, टँकचं स्ट्रक्चर वगैरे पूर्ण बनवायचं म्हणलं तर कमीत कमी आपल्याला 3-4 महिन्याचा कालावधी लागतो. आणि समजा आता एखादा नवीन कोण पर्सन करणार असेल तर त्यांनी आता जर कामचं टँकचं स्टार्टअप वगैरे सगळं व्यवस्थित केलं आणि सेटअप वगैरे जर रेडी झाल्यानंतर जर त्यात 100-150 किलो आपण खेकडा ठेवला, कारण की खेकडे ह्या ज्यावेळी सुरुवातीला आपण 100-150 किलो खेकडा सोडतो त्यांना सराईवरसाठी टाइम पिरियड लागतो, म्हणजे सेट होण्यासाठी. त्यात थोडीशी मॉर्टॅलिटी रेशो वगैरे थोडा राहतो. आणि जे खेकडे सेट होते, कारण की ह्यांचा जो मिटिंगचा कालावधीचा टाइम असतो ते मार्च-एप्रिल मध्ये होते. मार्च-एप्रिल मे ह्या 3 महिन्यामध्ये यांची मिटिंग होते आणि जून जुलै मध्ये यांचं ब्रीडिंग होतं तयार, म्हणजे पैदास होते ह्याची. त्यासाठी कधीही सेटअप चालू केला तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त ह्याचा प्रजननाचा काळ हा जून जुलै जास्तीत जास्त ऑगस्ट आहे. म्हणजे तशी इन प्रोसेस पाहिलं तर मार्च पासून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे शक्यतो सेटअप करताना जर सरासरी विचार केला तर आपण डिसेंबर नंतर करू शकतो. म्हणजे अगदी काम चालू केलं की पूर्ण स्ट्रक्चर, कारण की ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे लेअर आहेत, 5-6 प्रकारचे. हा सेटअप उभा करायसाठी कमीत कमी आपल्याला 4-1 महिने जातील बघा स्ट्रक्चर पूर्ण झालं. व्यवस्थित स्ट्रक्चर ज्या वेळेला आपण करणार आहे त्यावेळेला आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित, कारण की ह्यात जास्त घाई गडबड करून पण उपयोग, कारण की टँक सगळे एकतर वॉटर प्रूफिंग झाला पाहिजे, लिकेज राहिलं नाही पाणी सगळं वगैरे. त्यासाठी आपण पाणी टँक रेडी झाल्यानंतर त्यात पाणी वगैरे भरून चेक वगैरे करतो आपण व्यवस्थित, म्हणजे लिकेज वगैरे कुठं आहे का. नंतर मग यातलं जे 6-7 प्रकारचे लेअर आहेत, वेगवेगळ्या प्रकार जे आपण भरलेले आहेत ते सगळे यात सेटअप लावतो आपण पूर्ण याचा. अच्छा. तर स्ट्रक्चर मध्ये जर मी इथं आल्यानंतर पाहिलं तर आपण सुरुवातीला ज्या वेळेला बनवला होता व्हिडिओ त्यावेळेला हे अशा प्रकारचं काही पाहायला मिळत नव्हतं. ही काय इम्प्रुव्हमेंट केलेलं आहे तुम्ही? आता ह्यात कसं असतं, खेकड्यांना लपायसाठी जे आपण जागा केली आहेत, म्हणजे झाडे वगैरे जास्त प्रमाणात, गेल्या वर्षी तुम्ही जो व्हिडिओ मध्ये आपण केलेला होता तो मोकळच होतं, नॉर्मली थोडी झाड होते. आता फक्त ते ग्रो पूर्ण प्रकारे झाले, एकदम नॅचरल असा लुक आलेला आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे आपण हा स्ट्रक्चर केलाय. कसं जसं नदीकड्याला किंवा ओढ्याकड्याला जसा लुक असतो त्या पद्धतीचं आपण हे सगळं पूर्ण केलेलं आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे यामध्ये वावरू शकतो खेकडा. यामध्ये 2 पार्टचे ते आपण माहिती अगोदर बऱ्यापैकी जाणून घेतलेले आहेत. दुसरं अजून यामध्ये तुम्ही अजून काय केलेलं आहे ऍड मध्ये? आता ऍड म्हणजे आपण ह्यात तर एकतर जी फॉगर सिस्टीम बसवल्यावर, फॉगर सिस्टीम म्हणजे त्यासाठी एक नॅचरल टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी आपण फॉगर सिस्टीम बसवलेली होती. पण त्याचा फायदा असा झाला की हा माझा फॉगर डेली 15-20 मिनिटं मी चालू करतो. त्याच्यामुळे असं काय झालं की ब्रीडिंगचा समय हा जून जुलै ऑगस्ट मध्येच होता फक्त. पण मला मागच्या डिसेंबर मध्ये सुद्धा छोटी छोटी सीड्स आपल्याला मिळालेली होती, फक्त कमी प्रमाणात मिळाली होती. ते का झालं की आपण नॅचरली ह्या टँकमध्ये पाऊस पडला, कारण की पावसाळा सीझन असल्यामुळं आज त्यांचं ग्रहित होऊन ते ब्रीडिंग आपलं झालेलं होतं. फक्त जसं जून जुलैला जास्त प्रमाणात होतं तसं झालेलं नाही, फक्त एक नॉर्मल प्रमाणात एक आपल्याला डिसेंबर जानेवारी छोटे छोटे सीड्स दिसलेले होते. अच्छा, म्हणजे प्रमाण कमी आपल्याला. फक्त ते फॉगरचा आपल्याला त्याचा एक उपयोग झाला, म्हणजे एक आपण ते रिसर्च म्हणून ते आपण करून बघितले होते की डेली आपण एक 15-20 मिनिटं फॉगर सिस्टीम ऑन ठेवतच होतो. टँक मध्ये त्या खेकड्यांच्या असं वाटत होतं की डेली आपला पाऊसच चालू आहे, त्याच्यामुळे ते
ब्रिडिंगचं आपलं झालं. फक्त जास्त प्रमाणात झालं नाही, जे हे होतं तसं फक्त कमी प्रमाणात आपल्याला खेकड्यांची सीड दिसली अवेलेबल. तर आता काय करूया आपण की थोडक्यात एक स्ट्रक्चर जाणून घेऊया. अगोदर आपण बघितलेलंच एक थोडक्यात किती बाय कितीचं स्ट्रक्चर वगैरे हे आपलं हे टोटल म्हणलं तर बाहेरून पकडलं तर 27 स्ट्रक्चर आहे आणि आतून जर घेतलं तर 25 बाय 25 स्ट्रक्चर आपलं भरतं हे. आणि साईडून वगैरे फिरायला वगैरे चारो साईडनं आपल्याला जागा ठेवावी लागते. तसेच फूड टाकण्यासाठी छोटे छोटे डोअर्स वगैरे आपल्याला पूर्ण बनवावे लागते त्याचे. अच्छा. आणि आउटलेट वगैरे काय गरज नसते याला? असते ना आउटलेट, आपण बाहेर साईडला आउटलेट काढलेला आहे. परत ऑक्सिजनसाठी आपण मशीन, ऑक्सिजन मशीन एक छोटीशी बसवलेली आहे, त्याच्यामुळे पाणी वेव्स क्रिएट होते. आता ह्यात माणसांचं एक मी बऱ्याच जणांना आता ह्याचं आपण ट्रेनिंग वगैरे सगळं घेतो. तर माणसांच्या एक बऱ्याच जणांचा एक प्रश्न होता की ते एरेशनचं बबल्स क्रिएट झाले की ऑक्सिजन तयार होतं. हे सगळ्यांच्या प्रत्येकाला तसंच वाटतं. पण ऑक्सिजन कधी तयार होतो? ज्यावेळेस पाण्यात हलतं जास्त प्रमाणात, त्यावेळेस पाण्यावर वेव्स क्रिएट होतात, लाटा तयार होतात, त्यावेळेस पाण्यामध्ये ऑक्सिजन तयार होतो. त्यामुळे आपण ह्याच्यात मशीन बसवलेली आहे पाण्याची, ती पाणी उचलून वर टाकते, पाण्यावर वेव्स क्रिएट तयार होतात आणि ऑक्सिजन क्रिएशन होतं. आपल्याला 2 ppm पासून 6 ppm पर्यंत पाण्यामध्ये ऑक्सिजनची गरज असते. तर आपण तिथलं स्ट्रक्चर पाहिलं, त्यानंतर हे तुम्ही स्ट्रक्चर उभा केलेलं आहे, ही काय संकल्पना? हे आता आपण नवीनच केलेलं आहे की जवळ 5 ते 6 महिने आपण ह्याच्यासाठी 5 महिन्यापाठी मग आपण हे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे. हे काय केलंय, व्हर्टिकल बॉक्स क्रॅप फार्मिंग आहे. आता हे कशासाठी केलंय, ज्याच्याजवळ जागा वगैरे कमी असते त्याच्यासाठी आपण हे बॉक्स फार्मिंगचं स्ट्रक्चर उभा करायचं. म्हणजे ज्याला टेरेसवर वगैरे उभा करायचा आहे किंवा कमी जागा असेल त्या तिथं आपण हे स्ट्रक्चर उभा करतो. ह्याच्यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये एक खेकडा ठेवला जातो, त्याला इनलेट मोटर बसवली जाते, पाणी पडतं पूर्ण बॉक्समध्ये, ऑक्सिजन क्रिएट होतं पाण्यामुळे आणि पाण्यामधून परत आउटलेटची पण पाईप काढाय. प्रत्येक बॉक्स मधलं पाणी आउटलेट होऊन परत रिटर्न खाली निघून जातं. हे जे आपलं स्ट्रक्चर केलं हे कमी जागेत केलेलं आहे. म्हणजे व्हर्टिकल व्हर्टिकल जर विचार केला आपण, तिथं तुम्ही पाहिलेलं आहे की तिथं आपण 2 दिवसातून वगैरे खाद्य देऊ शकतो. तर व्हर्टिकल करताना किंवा स्वतः देखील खेकडा तिथं खाद्य खाऊ शकतो त्या मातीमध्ये वगैरे. तर इथं जर विचार केला तर इथं आपल्याला किती दिवसातून का रोज द्यावा लागतो? नाही, इथं पण सेम पॅटर्न जसं आपण त्या मोठ्या मेन टँक मध्ये खायला टाकतो तसं ह्या व्हर्टिकल मध्ये पण फूड त्या पट्टीतच देतो आणि प्रत्येकाला हे होल्स आहेत छोटे छोटे, त्या होल्स मधून आपण फूड प्रोव्हाइड करतो त्यांना. प्रत्येक बॉक्स मध्ये आपण जर वेट पाहिलं त्या टँक मधला आणि इथलं जर वेट पाहिलं तर कुठलं? आता वेट म्हणलं तर ते नॅचरल मध्ये जरा जास्त वेट होतं आणि ह्याच्यामध्ये पण समसमानता राहते वेट मध्ये. पण ह्याच्यामध्ये काय होतं की त्यात एक थोडीशी मोर्टॅलिटी राहते, पण ह्याच्यात एक 0% मोर्टॅलिटी राहते, कारण की ह्यात प्रत्येक खेकडा सेपरेट राहतो, प्रत्येकाला फूड वेगळं भेटते, त्यामुळे मोर्टॅलिटीचा रेशो ह्याच्यामध्ये पूर्णपणे कमीच राहतो, पूर्णच कमी राहतो. म्हणजे 0% म्हणलं तरी पण चालेल ह्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे त्यामुळे हा फायदेशीर आहे. फक्त आपल्याला कमी जागा वगैरे असेल तर असा सेटअप करू शकता. याची हाईट वगैरे किती ठेवू शकतो यामध्ये? हाईट एक सर्वसाधारण 5 फुटापर्यंत असले, कारण की आपल्याला मॅनेज पण करता आलं पाहिजे प्रत्येक बॉक्स मध्ये फूड, त्या पद्धतीने आपण हाईट ठेवतो त्याची. 5 फूट असणं गरजेचं आहे. आता तिथून जर आपण खालच्या बाजूला हे पाहिलं तर हे स्ट्रक्चर आपल्याला कशा प्रकारे? हे खाली जे केलेलं आहे आपण हे हॅचरीचा टँक बनवलाय, क्रॅब हॅचरीचा आपला हा टँक आहे. आता क्रॅब हॅचरी म्हणजे कसं, आपल्या महाराष्ट्रात हॅचरीचा सेटअपच नाही. कुठे जर तुम्हाला ब्रीडिंगचे खेकडे पाहिजे असेल तर 100-125 ग्रॅमचे मेल फिमेल ऍडल्ट क्रॅब घेण्यासाठी लागतात आपल्याला ब्रीडिंग करण्यासाठी. पण आपण इथे छोटेसे सीड्स तयार करण्यासाठी आपला हा टँक क्रिएट केलेला आहे. हा आपला महाराष्ट्रातील पहिलाच हॅचरीचा टँक आहे. म्हणजे खेकड्याची हॅचरी इथं बनवली. तर हे आपलं किती बाय कितीच आपल्याला पाहायला मिळतंय? हा 12 बाय 20चा हॅचरीचा टँक आहे. त्याच्यावरच आपण वर व्हर्टिकलचं बॉक्स क्रॅप फार्मिंग केलेलं आहे. म्हणजे कॉमन मध्ये केलं. आपण पलीकडच्या बाजूला बॉक्स क्रॅप फार्मिंग बघितलं, तर इथं जर पाहिलं तर हा स्ट्रक्चर काय पाहायला मिळतं? आता हे सेमच जसं बॉक्स क्रॅप फार्मिंग आहे तसं हे पाईप क्रॅप फार्मिंग आहे. जो सेम स्ट्रक्चर आहे तसंच इकडे केलेलं, फक्त याचा जरा पॅटर्न वेगळा केलेला आहे. आणि हे बॉक्स क्रॅप फार्मिंग पेक्षा पाईप क्रॅप फार्मिंग स्वस्त, म्हणजे कमी खर्चामध्ये हा स्ट्रक्चर होऊन जाते व्यवस्थित आपल्या. आणि जागा देखील आपल्याला कमी लागते बॉक्स पेक्षा. तुलनेमध्ये जर विचार केला तर आपण इथं भरपूर लावू शकतो. त्याच्यामध्ये सेम पॅटर्न आहे, फक्त हे पाईप क्रॅप फार्मिंग आहे आणि ते बॉक्स क्रॅप फार्मिंग आहे, एवढंच आहे. यामध्ये देखील आपण एकच प्रत्येक ह्याच्यात एक खेकडा इनलेट दिलेले, आउटलेट रिटर्न पाणी आपल्या खाद्यासाठी हे छोटे छोटे होल्स मारलेले, ह्या होल मधून आपण त्यांना फूड प्रोव्हाइड केले जाते. ही संकल्पना तुम्ही स्वतः आपण क्रिएट करून बनवून घेतलेला आहे. खेकड्यामध्ये जर आपण पाहिलं तर मेल फिमेल आपण कसं ओळखू शकतो? आता हा जो माझ्या हातात जो क्रॅब आहे हा मेल आहे, ज्याच्या पाठीमाग असा ए शेप असतो, हा मेल क्रॅब आहे. आणि हा जो क्रॅब आहे हा फिमेल आहे, ज्याच्या पाठीमाग असा यू शेप असतो, त्याच्यामुळे ही फिमेल क्रॅब असते आणि हा मेल क्रॅब असतो. अच्छा, म्हणजे जी पिल्ले आपल्याला जी पाहायला मिळतात ती यामध्ये आपल्याला पाहायला. ह्या इथं कसं असतं, फिमेलच्या खालचं जे कव्हर आहे, पोट आहे, हे ओपन घेतं, आपण ओपन करू शकतो याला. हे असं ओपन करून यात असं बघितलं जातं. ह्याच्यामध्ये कसं असते, हे लाईन दिसते, ह्याच्यामध्ये छोटे छोटे एग्स तयार होते त्यांचे, आणि पूर्ण एग तयार झाल्यानंतर ते ग्रोवेशन झाल्यानंतर परत मग ह्यातून पिल्ले वगैरे बाहेर येतात त्यातून.
अच्छा, आणि परत आपण हे रिटर्न आहे असं बसवू शकतो, रिटर्न ते चेक करून. हे दाखवायसाठी आपण हे मेलेलं दाखवायला हे त्यामुळे जे क्रॅब आहेत आता आपले हे डेड क्रॅब आहेत, फक्त हे दाखवण्यासाठी आपण ह्यातून काढलेलं आहे की आता असं. आपण ते देखील दाखवूया की आपले सीड्स कसे तयार होतात. तर सीड आपल्याला कशा प्रकारे पाहायला मिळतं? हे सीड आता आहेत, हे छोटे छोटे असे सीड्स असतात. हे जवळजवळ आता 15 ते 20 दिवसाचे छोटे छोटे आपले सीड्स तयार झालेत, जे फिमेलच्या पोटातून बाहेर वगैरे आलेले असे यू शेप असतो. ह्याच्यामध्ये आपले जवळजवळ 250-300 पिल्ली तयार होते. ते छोटे छोटे सीड्स बाहेर आल्यानंतर असे तयार दिलेले दिसतात आपल्याला ते. अच्छा, म्हणजे ही साईज आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला पाहायला मिळते. आणि ग्रो व्हायला सर्वसाधारण किती वेळ लागतो? सर्वसाधारण ग्रो म्हणजे विकायचं जरी म्हणलं, एक 7 ते 8 महिन्यामध्ये सेलिंगच्या ह्याला येतं. जवळजवळ 250-300 ग्रॅम पर्यंत खेकडा भरतो. ते डिपेंड फॉर आपण फूड किती क्वालिटी देतो, कसं देतो त्याच्यावर राहील. फूड जास्त दिलं, चांगलं व्यवस्थित दिलं तर त्याचं ग्रोवेशन पण फास्ट होतं. अच्छा, फक्त फर्स्ट स्टेज ही पाहायला मिळते. खेकड्यामध्ये जर व्हरायटी पाहिली आपण तर किती व्हरायटी आपल्याला पाहायला तशा म्हणल्या तर एक जवळजवळ 2 ते 3 हजार व्हरायटी आहेत. पण आपल्या जवळ एक आता सध्याच्या कंडिशनमध्ये फ्रेश वॉटरची व्हरायटी वेगळी असते, सॉल्ट वॉटरची व्हरायटी वेगळी आहेत. अशा जवळजवळ 2 ते 3 हजार व्हरायटी आहेत. पण आपल्याजवळ ह्या फ्रेश वॉटरच्या आता सध्याच्या कंडिशनला 2 व्हरायटी, त्यातले आपण एक आता नवीन आणलेला आहे. हा जो आहे ब्लॅक मड क्रॅब, ह्याला सायंटिफिक नाव ब्रोचेरा आहे. हा काळ्या पाटीचा खेकडा असतो. आणि हा जो आहे हा पिवळा खेकडा आहे. हा जो आहे तो जिओथेल्पिसा थेराने, म्हणजे पिवळ्या कलरचा हा खेकडा असतो. फक्त जो ब्लॅक मड क्रॅब असतो हे महाराष्ट्रीयन ब्रीड आहे. ह्यात जवळजवळ ह्याचं वजन 700 ते 800 ग्रॅम पर्यंत होत जातं. आणि जो हा पिवळ्या कलरचा जो खेकडा आहे हा कर्नाटक साईडची ही ब्रीड आहे, जिओथेल्पिसा थेराने. ह्याचं वजन 300-400 ग्रॅम पर्यंत फक्त होतं वजन पाहायला मिळतं. आणि दुसरं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आपल्याला नांगीमध्ये सुद्धा फरक वाटतो. हा जो जिओथेल्पिसा थेराने हा जो क्रॅब आहे, ह्याचं कसं असतं की ह्याची एक नांगी मोठी असते, एक नांगी छोटी असते. आपल्या म्हणजे हे कसं समसमान असतं बऱ्यापैकी दोन्ही पण हा आपला जो ब्लॅक मड क्रॅब आहे हा जास्त अग्रेसिव्ह क्रॅब आहे. मग जास्त अग्रेसिव्ह असतो. आणि हा जो असतो हा येलो कलरचा क्रॅब हा जास्त अग्रेसिव्ह नसतो. तुम्ही अगदी ह्याला जर हात जर लावला तर काहीही करत नाही, तो शांत पाहायला मिळतो. वेट किती पाहायला मिळते याचा सरासरी? एक 300-400 ग्रॅम पर्यंत हा खेकडा होतो. आणि हा आपला जो 700 ते 800 ग्रॅम पर्यंत जातो खेकडा जो आपण पालन केलं, आता जर समजा सेल करायचं असेल तर कसं करू शकतो, कसं नियोजन? आता खेकडे पालन केल्यानंतर आपल्याला सेलिंग करायचं असेल तर क्वांटिटी जास्त, म्हणजे 50 किलो 100 किलो 200 किलो असे असते. त्यावेळेस आपण मेन टँक मधनं खेकडे कलेक्ट करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक स्पेशली स्टोरेज टँक बनवावा लागतो. आता जो हा स्टोरेज टँक आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये स्टाईलची फरशी बसवली आहे, म्हणजे खेकडे बाहेर जाऊ नये म्हणून. आणि हे मध्ये जे ब्रिक्स विटा लावलेले आहेत हे कशासाठी आपण लावलेले आहेत की खेकडा हा प्राणी जो जीव आहे तो उभयचर आहे. उभयचर म्हणजे काय, तो खेकडा पाण्यात पण राहतो, पाण्याच्या बाहेर पण राहतो. म्हणून त्याला जर ज्यावेळेस बाहेर येऊन बसायचं असेल तर ते क्रॅब असे विटावर वगैरे येऊन बसतात. आणि ज्यावेळेस पाण्यामध्ये जायचं असेल तर ते पाण्यामध्ये बसतात. आणि तसेच इथं ऑक्सिजनसाठी आपण या छोट्या देखील मोटरचा वापर केलाय, कारण की पाणी वेव्स क्रिएट झाल्यामुळे ऑक्सिजन पाण्यामध्ये क्रिएट होतो. असा आपला स्टोरेज टँक. आणि पकडण्यासाठी आपल्याला सोपं जातं, आणि पकडण्यासाठी सुद्धा इझी आणि सोपं जाते. ह्याच्यात कॅपॅसिटी आपल्याला किती पाहायला मिळते? आता हा आपला जो आहे हा 10 बाय 12चा आहे. ह्याच्यात कमीत कमी 50 किलो आपले क्रॅब आरामशीर बसते. 70 किलो पर्यंत बसते यात क्रॅब मध्ये सेलिंग करायचे. अचानक कोण घ्यायला आलं तर लगेच आपण यातून काढून देतो, सेलिंग करतो. आता सरासरी आपल्याला रेट किती पाहायला मिळतो? आता सरासरी जर हॉटेल लाईनला विकला तर 350-400 300 ते 400 दरम्यान आपल्याला भेटतो. आणि जे आपण ब्रीडिंगची क्रॅब विकतो ते जर 500 ते 700 रुपयाच्या प्रमाणे आपण विकतो. ब्रीडिंगचा रेट वेगळा असतो त्याचा क्रॅबचा. तर दोन्ही पण आपण या ठिकाणी संगोपन पाहिलेलं आहे. आणि प्रॉफिट जर पाहिलं तर आपण भरपूर प्रमाणात आपल्याला प्रॉफिट देखील यामध्ये पाहायला मिळतं. फक्त योग्य पद्धतीनं करणं तितकंच गरजेचं आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे इथं ट्रेनिंग कधी अवेलेबल असतं? आता माझं ह्याचं जे ट्रेनिंग असतं प्रत्येक सोमवारी याचं आपलं ट्रेनिंग असतं. तिथं तुम्हाला इन डिटेल्स परिपूर्ण गायडन्स केलं जातो, सगळं सांगितलं जातं त्या ट्रेनिंगमध्ये. फक्त ट्रेनिंग हे सोमवारच आपलं अवेलेबल असते याचं. जर कोणाला ट्रेनिंग वगैरे घ्यायचं असेल किंवा ह्या सेट स्टार्टअप तुम्हाला जर चालू करायचं असेल किंवा खेकडे पालन व्हर्टिकल असो, त्याचबरोबर तुम्ही पाईप क्रॅब फार्मिंग असो, त्याचबरोबर तुम्हाला जर ओपन टँक मध्ये देखील करायचं असेल ते देखील तुम्ही करू शकता. पूर्णतः माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा मेल करू शकता. कशी वाटते इन्फॉर्मेशन जर सांगा. व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.